म्हणू शकत नाहीये शेखर खऱ्या अर्थानं, कारण की पावसाळी स्पर्धा आहेत आणि बॉल अतिरिक्त डबल स्पीडने येतोय आणि इथून मात्र सुटकेचा श्वास अजय यांच्या गोलंदाजीवर हा निर्धाव चेंडू आला आहे. कारण की आपण बघतोय क्षेत्ररक्षण करणं फार कठीण आणि मग त्यामध्ये एक निर्धाव चेंडूची भर. पुन्हा एकदा बॅटची कडा वन डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू गेलाय आणि संघ पोचलाय. आपण बघू शकतो 6 या धावसंख्येवर 6 धावा होत आहेत. अजय भगत ऑन मार्क, कुणाल चांगले फलंदाज ही जोडी मैदानात आपण बघू शकतो कुडावे संघाची. दहागाव प्रीमियर लीग मध्ये देखील आपण कुणालची बॅटिंग बघितली असेल. जबरदस्त फायटिंग स्पिरिट आणि यावेळी आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या नावाने पावन झालेली ही भूमी आणि त्याच्यावर प्रत्येक स्पर्धा ही रंगत असते. आणखी एकदा मृत नो चेंडू यावेळेस नक्कीच नो बॉल दिलेला आहे. नो +1 अशा या 2 धावा मिळत आहेत. आणखी 2 धावा मिळतात. 8 धावा धावफलकावर सजत असताना दिसत आहेत. जगदीश शेठ मुकादम आपण बघू शकतोय हॉटेल जय मल्हारचे सर्व आणि या वेळेस त्यांचे देखील स्वागत असणार आहे. बॅटची कडा पुन्हा एकदा 1 धाव मिळते आणि एका धावेच्या माध्यमातून 9 धावा आतापर्यंत लागल्यात. 9 धावांवर बोर्ड असणार आहेत. पहिलं षटक संपलंय. अजयनं चांगलं षटक हाताळलं होतं, मात्र 9 धावा खर्च केल्यात. नऊ धावा प्रथम षटकात शिखर आपण बघितल्या आणि इथून मात्र आता नौका गोलंदाज माऊली नामक गोलंदाज आहे. राईट आर्म राऊंड विकेट आणि पहिलाच अटेम्प्टेड यॉर्कर, मात्र आवाक्याच्या बाहेर वाईटच्या माध्यमातून या धावा चेंडूची पूर्तता होतीये. दहा धावा पहिलं दशक मार्गस्थ झालंय. यावेळेस मात्र चेंडूची लेंथ थोडी मागे खेचली आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झाला आहे गोलंदाज. बॅट्समॅन अपेक्षित होता की हा चेंडू कदाचित बॅटच्या रेंजमध्ये येईल, मात्र व्हेरिएशन केलं आणि नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक तिघांचा गाळमेळ होतोय आणि यावेळेस मात्र या 2 धावा 3 धावा माफ करा 3 धावा मिळत आहेत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि 3 धावा. यावेळेस पुन्हा एकदा आपण बघू शकतोय घडतंय का आणि दांडी गुल केली आहे. पंचांचा निर्णय आणि इथून मात्र फलंदाज बाद.
काय वेगवान तेज तर्रार गोलंदाज चेंडू टाकला होता आणि इथून मात्र त्रिफळाचीत झालाय. फलंदाजाला समजलं देखील नाहीये की घडलं काय आणि त्या अनुषंगाने मात्र आपण बघू शकतोय पहिला हादरा मिळतोय कुडावे संघाला. नवीन चेंडू द्यायचा आहे. प्रवीण ठोंबरे नामक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय. एक जबरदस्त फलंदाज आहे, आपल्याला संघाला सावरण्यासाठी आलेला आहे. यावेळेस मात्र बॅटची कडा पुन्हा एकदा टॉप एज घेतोय आणि फार्म हाऊस एंडला हा चेंडू निर्धारित क्षेत्रामध्ये जातोय. एकेरी धाव मात्र मिळतीये. 14 धावा ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं अजयच्या गोलंदाजीचं विश्लेषण जर करायचं झालं, पहिल्या 2 चेंडूवर सिंगल धावा, वाईडच्या माध्यमातून 2 धावा आल्यानंतर निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा 1 धाव, पुन्हा एकदा निर्धाव, नो प्लस 1 आणि इथून मात्र घडतंय काय, दांडी केली आहे गोल. जवळपास 2-3 फूट हा स्टंप उडवला गेला आहे आणि फलंदाज मात्र बॅक टू पॅव्हेलियन. या षटकामध्ये काय जबरदस्त कमबॅक केलंय. 14 धावा आतापर्यंत धावफलकावर लागताना दिसत आहेत आणि त्यानंतर मात्र 2 विकेट्स मिळाल्यात. एक कॅच ड्रॉप झाली आहे. गोलंदाज पूर्णपणे आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण करत असताना मात्र अचूक गोलंदाजी करतोय आणि 2 विकेट्स त्यांनी मिळवल्यात. नवा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद नामक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. नेक्स्ट बॉल माऊलीचा. जबरदस्त गोलंदाजी करतोय माऊली आपल्या संघासाठी. शिवकर संघ इथून मात्र कमबॅक केलेला दिसतोय. फुलटॉस चेंडू मात्र 1 डिक्लेअर झोन मध्ये. खऱ्या अर्थानं कुठेही हा चेंडू नेऊन ठेवण्याची क्षमता या फलंदाजामध्ये होती, मात्र आपण बघू शकतोय निर्धारित क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला आणि एकेरी धाव मात्र मिळतीये. एका धावेच्या माध्यमातून संघ 15 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. 15 धावा ऑन अ बोर्ड. अजय आणि माऊलीचं हे पेरिंग षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 2 षटकं झाली आहेत. 2 षटकाच्या अंती 15 धावा. पहिल्या षटकामध्ये अजयच्या गोलंदाजीवर 9 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर मात्र आता अचूक मारा, एक कॅच ड्रॉप, एक वाईड, अशा 4 धावा एका चेंडूवर गेल्या होत्या आणि तिथून मात्र तब्बल 5 चेंडूवर 2 विकेट्स आणि एकच धाव दिली होती. तो गोलंदाज माऊली. तन्वेश नामक गोलंदाज ऑन मार्क. काय जबरदस्त गोलंदाजी करतो. यावेळेस मात्र उचली घेणारा हा चेंडू सरळ यष्टिरक्षकाकडे जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र होतीये. चांगला कमबॅक शिवकर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्फत आणि इथून मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा. एकेरी धाव मात्र मिळतीये. प्रति हल्ला करावा लागेल ते म्हणजे शेखर. आपण बघू शकतोय कुडावे संघ आपला घरचा संघ आहे आणि असं असताना आपण जरी समालोचक म्हणून आपली भूमिका समान तोलत असाल, मात्र कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर आपल्या संघाबरोबर नक्कीच आता असतो आणि शेखर यांचा स्वागत मी तर म्हणेन या करण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथून जबरदस्त झेल. वाटलं होतं की हा षटकार शेखर चिंचेच्या दिशेने जातोय कुठेतरी. नक्कीच जो मागची जी स्पर्धा झाली तिथला बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची गणना केली होती, तो फलंदाज मात्र आता बॅक टू पॅव्हेलियन जातोय. बराच काळ हा चेंडू हवेत होता. पॅराशूट फटका आणि इथून मात्र फलंदाज बाद. नौका फलंदाज क्रिश आपण बघू शकतो. ज्या प्रकारे क्रिशची जी धावगती आहे त्याप्रमाणे धावा आखाव्या लागतात कुडावे संघाला, कारण की शिवकर संघ आता मात्र पूर्णपणे हावी करतोय कुडावे संघावर. चांगला फटका आला होता. वाटलं होतं हा षटकार गेलाय की काय, मात्र शेवटच्या क्षणी जबरदस्त असा झेल. चांगला फटका आहे बघायचा आहे आणि चांगली फेकी. तर दरम्यान मात्र या 2 धावा मिळत आहेत.
2 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 18 धावा. तन्वेश नामक गोलंदाज, जबरदस्त गोलंदाजी. पाच चेंडूचा खेळ या षटकामधील झालाय. एका दुसरा मोठा फटका येईल का? कुडावे संघ संघर्ष करतोय. या वेळेस मात्र पंचांचा इशारा, इट्स अ डेड बॉल. मृत चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून झालेली आहे. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी आणखी एक संधी बघायचा आहे. गोलंदाज तन्वेश चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. 2च धावा खर्च केल्यात आणि इथून मात्र आणखी एक चांगला चेंडू. तन्वेशच्या षटकानंतर तब्बल शिवकरच्या कोट्यातील 3 चेंडू टाकून झाले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या बघू शकतोय. 6च्या ॲव्हरेजने 18 धावा, म्हणजे प्रति षटकामागे 6 धावा लागल्यात आतापर्यंत. त्या म्हणजे कुडावे संघ पहिल्या षटकात चांगल्या धावा आल्या होत्या. मी तर म्हणेन 9 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. आणि या गोलंदाजाला तब्बल 3 धावा आतापर्यंत आल्या. 18 धावा ऑन बोर्ड. शेवटचं षटक आहे. गोलंदाज आपण बघू शकतोय जीवन. शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न मात्र चुकीच्या दिशेने. हा चेंडू जातो, मिसफिल्ड होतीये. मिसफिल्डच्या माध्यमातून इथून मात्र घडतंय काय? आणि मग या 2 धावा मिळत आहेत. वीस धावा 2 दशक आतापर्यंत लागले आहेत. चांगला खेळ करण्याची गरज मात्र आता कुडावे संघाला असणार आहे. आणि बीमरच्या माध्यमातून आलेला 9 चेंडू आणि 9+1 अशा या 2 धावा मिळत आहेत. इथून मात्र कुडावे संघाचा आलेख चढणार का हे पाहावं लागेल, कारण की गोलंदाज आता नियंत्रणाच्या बाहेर जाताना दिसतोय. एक फ्री हिटची संधी मात्र मिळते. आणखी एक फुलटॉस चेंडू खाली स्वतः गोलंदाज येतोय, मात्र हा चेंडू नो आणि फ्री हिट होता. खऱ्या अर्थानं खराब प्रदर्शन. क्रिकेटमध्ये आपण बघायला गेला तर बुद्धिमत्ता आणि कौशल्य यांचं दोन्हीचं सांगनमेल घालावं लागतं, कारण की या 3 धावा नक्कीच पंच आमच्याकडे निर्देश येत आहेत आणि या 3 धावांच्या माध्यमातून 25 धावा ऑन बोर्ड. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत. येणारे 4 चेंडूंमध्ये मोठी धावसंख्या आखावी लागेल कुडावे संघाला. इथून मात्र मोमेंटम खेचावा लागेल. जबरदस्त चेंडू, मात्र एक निर्धावित क्षेत्रामध्ये जाणारी एक धाव मात्र मिळतीये. 26 धावा ऑन बोर्ड. अजयला माहिती आहे प्रत्येक धावेचा महत्व किती आहे आणि मग असं असताना स्वतः अजय कर्णधार आपण बघू शकतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. धाव संख्या आतापर्यंत 26 धावा झाल्यात. येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. बघायचं 3 चेंडूवर कुडावे संघ. आणि आणखी एक सुंदर चेंडू, जबरदस्त चेंडू. डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न, मात्र बाउन्सर पद्धतीचा हा चेंडू निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. आता मात्र कमबॅक केलं या गोलंदाजानं. चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या रिजन मध्ये आणि तितकं चांगलं कलेक्शन आणि त्या अंती मात्र आपण बघू शकतो 1 धाव मिळतीये. एका धावेच्या माध्यमातून संघ पोहोचलाय 27 या धावसंख्येवर. 27 धावा ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू या षटकामधील असणार आहे. या सत्राचा शेवट बघायचा आहे आणि गोड करता करता मात्र इथे 1 धाव झाली आहे. दुसरी धाव गाण्याचा प्रयत्न, मात्र अजय कडे चेंडू खराब पद्धतीने फेकलाय आणि बघायचंय 3 धावा झाल्यात की काय. आणि पंच
पंच डिसिजन कळवायचं आहे आम्हाला. या धावा 4 धावा आणि या 4 धावांच्या मदतीने आपण बघू शकतोय संघाची धावसंख्या पोहोचली आहे 31 या धावसंख्येवर आणि 32 धावांचं आव्हान ठेवलंय. या 32 धावा यशस्वीरित्या पार होतील का की त्यांना डिफेन्स करेल कुडावे संघ हे बघायचं आहे. पहिला षटक 9 धावा, दुसऱ्या षटकात 6 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या आमचे मित्र सचिनजी चौधरी, क्रिकेटमधील एक उत्कृष्ट नाव. आणि मग आपण बघू शकतो 31 धावा ऑन अ बोर्ड. शेवटचा षटक थोडंसं महागडं ठरलं. 18 धावा होत्या, त्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्या आणि 32 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. सोन्यापाखरा ग्रुप आयोजित सोन्यापाखरा चषक 2026 आणि आपण बघू शकतोय एक दिवसीय ही स्पर्धा आहे. प्रथम पारितोषिक 20,000, द्वितीय पारितोषिक 10,000 आणि तृतीय पारितोषिक 5,500 ही तब्बल राशी. सर्व आयोजक आपण बघू शकतो क्रांतीवीर मैदानावर ही स्पर्धा खऱ्या अर्थानं घडली आहे. सोन्यापाखरा ग्रुप आपण बघू शकतो ही बैलजोडी आणि अनेकशा मग शर्यती असतील त्यांनी त्यांच्या नावे केलेल्या आहेत आणि मग प्रत्येकाची एकजूट आणि सहकार्य यातून लाभलेली ही शृंखला आपण बघू शकतोय. चला कुडावे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि अजय यांना विनंती असेल आपण सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आत पाठवायचे आहेत. स्वतः कर्णधार अजय मैदानाच्या आत येताना आपल्याला दिसतोय. कुडावे संघ 4 षटके 24 चेंडूचा खेळ असणार आहे. 32 धावांची आवश्यकता आहे. 8चा ॲव्हरेज मेंटेन ठेवायचं आहे आणि बघायचंय कुडावे संघ हा आव्हान डिफेंड करतील का की शिवकर संघ एक हाती मजल मारेल हे येणारा काल आणि वेळ सांगणार आहे. तर नक्कीच आपण बघितलं अंकित 11 शिरडोन आणि सांगोर्ली संघ यांच्या दरम्यान पहिला सामना झाला होता. त्यामध्ये अंकित 11 संघाने मजल मारली. आता होणारा सामना शिवज्ञ 11 गावदेवी यंगस्टार शिवकर संघ आणि एकीकडे कुडावे संघ. त्यानंतर आपण बघू शकतोय जरीमरी धाबा युविका 11 कुडावे संघ यांच्या माध्यमातून हा संघ खेळतोय. त्यानंतर आपण बघू शकतोय भिंगारवाडी संघ आणि एकीकडे श्रीराम शिरडोन संघ असणार आहे. निकेश चौधरी, तेजस चौधरी यांचा संघ, छोटा चौधरी अतिशय गुणवत्ता असलेले खेळाडू. त्यानंतर बोरले संघ असेल, साची स्पोर्ट्स ओवळे संघ आले असेल, त्यानंतर असरोटी आणि मोह संघ आणि शेवटचा सामना आपण बघू शकतोय वशेनी वर्सेस स्कायरा 11 वहाल. आणि चांगल्या टीम्स आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. 32 धावांचा टार्गेट आहे. 32 धावा चेस करण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज अभिजित आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रथम गोलंदाज वापरला गेलाय कुणाल मते. अजय बघत ऑन स्ट्राइक. कुणाल टू अजय. पहिल्या चेंडूवर मी म्हटलं होतं तब्बल 16 वर्ष हा
खेळाडू क्रिकेट खेळतो आणि आज 16 वर्ष कन्सिस्टंटली आपला फॉर्म सिद्ध करत असताना अजय भगत मात्र ऑन अ फायर. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केलेत. ज्यावेळी गरज आहे 8 प्रति षटकामागे 8 या धावसंख्येची, तिथून मात्र तब्बल आपण बघू शकतो पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केलेत. गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल, कुणालला सापळा रचावा लागेल अजयसाठी, कारण की आपल्याला जिंकायचं असेल, आगेकूच करायचं असेल तर अजय नावाचा वादळ मात्र शांत करावा लागेल. इथून मात्र हार्ड लेंथवर टाकलेला चेंडू, वाटलं होतं अजय इनसाइड आउट फटका खेळेल, मात्र तिथून बघायला गेलं तर आपण हा निर्धाव चेंडूची सांगता होती. नक्कीच निकेश चौधरी आपल्याला देखील विनंती असेल, सोन्या पाकरा ग्रुप तर्फे व्यासपीठावर आपण यायचंय, या शृंखलेचा आनंद घ्यायचा. आणखी एक चेंडू, बराच काळ हवेत, पॅराशूट फटका, फटक्याखाली क्षेत्ररक्षक आणि झेल मात्र जमिनीला दान केलाय. कर्णाची भूमिका मात्र इथे पार पाडताना हा क्षेत्ररक्षक दिसतोय. टेनिस आणि रबर बॉल मध्ये फरक तफावत काय आहे शेखर, कारण की आपल्याला माहिती आहे चेंडू ओला असतो आणि मग त्यामध्ये ग्रिप बसत नाही आणि आधीच आपल्याला पडण्याची भीती, हे मानसिक संतुलन आणि शारीरिक संतुलन दोघांचं मेल घालणं कठीण होतं आणि या अनुषंगाने इथून मात्र या 2 धावा मिळतात. सेन्सिबल क्रिकेट, फुलटॉस चेंडू, अटेम्प्टेड यॉर्कर होता, मात्र इथे एकेरी धाव मिळते. संयमी फटका खेळतोय अजय आणि ही एक धाव आली आहे. 4 चेंडूची सांगता झाली आहे. दरम्यान दीपकजी भोपी त्यांना देखील विनंती असेल आपण देखील समालोचन कक्षात यायचंय. जबरदस्त गोलंदाजी चालली होती, मात्र पहिल्या चेंडूवर कॉन्फिडन्स पूर्णपणे उद्ध्वस्त करून ठेवलाय कुणालचा. यावेळेस हार्डलाईन चेंडू, पुन्हा एकदा एक धाव झाली आहे. दुसरी धाव होणार का बघायचंय. दुसरी ही धाव सहजरित्या पूर्ण केली आहे आणि तिसरा धाव अजय बघा अतिशय चपळ खेळाडू आणि तिथून मात्र आणखी 2 धावा मिळत आहेत. 11 धावा ऑन अ बोर्ड, म्हणजे कुडावे संघाची सरासरी बघायला गेली ती पहिल्या षटकाखेरीस 9 धावा होत्या. इथून मात्र 11 धावा तब्बल आतापर्यंत लावल्या गेल्यात 5 चेंडूवर. नेक्स्ट बॉल, जबरदस्त चेंडू, यॉर्कर लेन, चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये उकडून काढला होता आणि इथून मात्र तुतू मेमे करण्याच्या प्रयत्नात मात्र एक धाव मिळतीये आणि एका धावेच्या समाप्तीनंतर हे षटक देखील संपलंय. 12 धावा ऑन अ बोर्ड. येणारे 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. कमबॅकिंग ओव्हर टाकावं लागेल कुडावे संघाला. आपल्या संघाला जर जिंकायचं असेल तर एक शिलेदार असा नेमावा लागेल की त्याला गोलंदाजीवर इथून मात्र शांत बसवावं लागेल या फलंदाजांना. मीत गोलंदाज, मीत नामक गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. 10 गाव प्रीमियर लीग मध्ये त्याने देखील अतिशय सुंदर षटक हाताळलं होतं आणि त्यावेळेस आम्ही शेखर त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला फिल्डिंग चांगली करण्याची गरज आहे. पहिला चेंडू आखूड पद्धतीचा, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये एक धाव. विकेट गेल्या होत्या, तिथून पाहिलं तर थोडस आणखीन बेनिफिट त्याचा मिळालाय. ओ शॉट चांगला आहे लेग साईडला, 1 बाउन्स ओव्हर दी रोप चाललाय बॉल सीमा पार, परंतु 5 धावेनं शिवकर संघ या स्पर्धेतनं होतोय बाहेर. हडलक टीम शिवकर आणि ऑल दी बेस्ट नेक्स्ट मॅच साठी. चला टॉस साठी या अंकित 11 शिरडोन आणि त्यांच्या विरोधात कुडाबे संघ करणार आहे. जय भाऊदेवी कुडाबे टीमचे कॅप्टन. चला आपण या मॅचची मॅन ऑफ द मॅच त्याकडे जाऊया.